मंत्री हे विधेयक मागे घेण्याची अनुमती का मागताय माझ्या लक्षात येत नाही. एकीकडे आपण ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज आणि वनमंत्री कार्यक्षम नेते आहे, अनुभवी नेते आहे. वन विभागाचा कारभार या अगोदरही त्यांनी सांभाळला. मला फक्त भूमिका समजून घ्यायची आहे की अध्यक्ष महाराज हे विधेयक का आणलं. तर अध्यक्ष महाराज काही मोठ्या शहरांमध्ये कोणतीही परवानगी न घेता झाडं तोडण्याची स्पर्धा झाली. कोणतीही परवानगी घ्यायची. मग 1964च्या कायद्यामध्ये फक्त 1000 रुपयापर्यंतचा दंड होता. आणि मग तिथं असणारा एखादा वन RFO हा अध्यक्ष महाराज 200 रुपये दंड आणि तो पूर्ण प्लॉट रिकामा करून अध्यक्ष महाराज त्याच्यावर मग मात्र तो त्याच्यात स्कीम्स करायचा. म्हणून मग अनेकांनी अशी मागणी केली की हा दंड 1000 रुपयापर्यंत करू नका. मग साधारण त्याचा एक अभ्यास झाला. अभ्यासामध्ये असं ठरलं की 64 मधल्या 1000 रुपयाचा दंड आज बाजार भावाने किती व्हायला पाहिजे, तर तो 50 पट म्हणजे 50,000 रुपये. माजी मंत्री महोदयांना विनंती अशी आहे की हा कायदा लोकांनी अवैधपणे वृक्ष तोडू नये. हे खरं आहे की मॅन इज अ सोशल अॅनिमल, इथून मॅन इज अ सेल्फिश अॅनिमल होतो आहे. पण ज्या वसुंधरा मातेनी त्याचं पालन पोषण केलं तिचंही आपल्यावर काही कर्ज आहे. मग एक निवेदन आहे, कदाचित त्या निवेदनाच्या आधारावर सरकार जर हे मागे घेत असेल तर अध्यक्ष महाराज या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये. पण या कायद्यामध्येच दुरुपयोग करता येणार नाही अशी इंटरनल सुरक्षा काय आहे की झाड तोडणे याची डेफिनेशन काय केली आपण. झाड तोडणे याची डेफिनेशन आहे की झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी, झाड जाळण्यासाठी त्याच्या बुंड्या भोवतालची साल तोडणे किंवा झाडाची साल काढणे. त्यामुळे काही लोकांनी जो गैरसमज पसरवला होता की आम्ही फांद्या तोडल्या तर 50,000 रुपये दंड होईल, तर अध्यक्ष महाराज फांद्या तोडल्याने कुठेही दंड नाही. फांद्या तोडता येतात, पण झाड आणि तोडायचं असेल तर ते आधी तोडता येतं, फक्त परवानगी घेऊन तोडावं लागतं, एवढाच नियम आहे. तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही. आता माझं मंत्री महोदयांना कदाचित असं असू शकेल, माझं सामान्य ज्ञान कमी पडत असेल की त्यांनी दंडाची रक्कम 50,000 पेक्षा 1 लाख वाढवण्याचा निर्णय केला असेल तर माझी मागे घ्यायला अनुमती आहे. पण अन्यथा मागे घ्यायला अनुमती मी तरी कदापि देणार, कारण काहीच नाहीये मागे घेण्याला. माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हे विधेयक मागे घेण्याचं काय कारण आहे हे त्यांनी सुस्पष्टता सांगावी. अन्यथा अध्यक्ष महाराज सुधारित 1 लाख रुपयापर्यंत आणायचं असेल तर किंवा ज्या जिल्ह्याच्या लोकांनी हे निवेदन दिली तेवढा जिल्हा मायनस करा ना, आमचा आक्षेप नाहीये. मला माहिती आहे की निवेदन कोणी दिलं ते एकाच कारणाने आहे की त्यांना त्या खैराची झाडं इथं कापायला अनुमती पडते. आता तेवढं मर्यादित तो जिल्हा मायनस करा, पण पुणे का मायनस करताय, नाशिक का मायनस करताय, चंद्रपूर का मायनस करताय. तेवढी एक परवानगी घ्या, ती देता येते ना. देशाच्या घटनेमध्ये 370 करून जम्मू काश्मीर देता येते. तर तुम्हाला कोकणातले काही जिल्हे सोडायचे असेल सोडा, त्याला माझी काही ना नाही आहे, पण पूर्णच्या पूर्ण वापस घेणं. अध्यक्ष महाराज हा कायदा हा ठीक आहे, शेवटी बहुमताच्या आधारावर मंजूर होईल, पण जेव्हा दीर्घकालीन इतिहास लिहिला जाईल आणि झाडं हे दुर्मिळ प्रजातीचं होईल तेव्हा मात्र अडचण येईल. तुम्हाला वाटत असेल तर 2 जिल्हे तुम्ही सोडू शकता, पण सरसकट हा निर्णय करणं हे गैर आहे, एवढं मात्र मी नम्रपणे सांगतो. आणि माननीय मंत्री महोदयांनी मागे घेण्याच्या अगोदर याच्यातली सुस्पष्टता आणावी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.